हिंदू वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी आणि याच होळीला आमच्या कोकणामध्ये शिमगा असे म्हणतात. असं म्हणतात अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद या दोन सणांमध्ये आहे. त्यापैकी एक म्हणजे गणेश उत्सव आणि दुसरा म्हणजे कोकणातील शिमगा. परंतु खास करून तळ कोकणात शिमगोत्सव हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावातील प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट बघत असतात, कारण दरवेळेस आपण ग्रामदेवतेला भेटण्यासाठी जात असतो, म्हणजेच देवाच्या पाया पडण्यासाठी जात असतो. पण या शिमगा सणात ग्रामदेवत स्वतः आपल्या भक्तांच्या भेटीसाठी प्रत्येकाच्या घरी जात असतात. प्रत्यक्ष देवच घरी येणार असतात, म्हणून आदल्या 10 दिवसापासूनच गावकऱ्यांची लगबग सुरू झालेली असते. कोणी शेण सारवत असतं, कोणी सजावटीची तयारी करत असतात, तर कोणी लेझीम आणि वाद्यांची तयारी करत असतात. आणि वाजत गाजत प्रत्येकजण पालखी आपल्या आपल्या घरी घेऊन जात असतात. ज्या घरात पालखी जाणार असते त्या घरातील पुरुष मंडळी येऊन पालखीला खांदा देऊन पालखी घराकडे घेऊन येत असतात. आणि त्याचवेळी घरातील काही महिला देवाचे पाय धुवून देवाला घरात येण्यासाठी आमंत्रित करत असतात. देव घरी आल्यानंतर त्या घरातील मंडळींद्वारे देवाचे भक्तिभावाने पूजन केले जाते आणि त्यानंतर देवाला आळविले जाते. ते कशासाठी? तर स्वतःचा संसार चांगला राहण्यासाठी, घरदार चांगलं राहण्यासाठी, मुलाबाळांचं चांगलं आयुष्य घडण्यासाठी देवाला साकडं घालून देवाकडे प्रार्थना केली जाते. आणि त्यानंतर पालखी नाचवली जाते. आम्ही पुरुष तर पालखी नाचवतोच, पण आमच्यासोबत महिलासुद्धा त्याच जोशामध्ये पालखी नाचवत असतात. आणि ही पालखी नाचवत असताना इतर गावकरी ढोलच्या तालावर लेझीम घेऊन नाचत असतात. आणि ही पालखी नाचवण्यात जी काही मजा आहे ना, ती एकदम वेगळीच आहे. हीच सर्व मजा तुम्हाला जर अनुभवायची असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आज मी आलो आहे गावी आणि गावची आज पालखी आहे. सो आता आम्ही निघालो पालखी आणायला आणि खूप मजा करायची आहे पालखीला. आज जवळपास 1 वर्ष मधलं गेलं जेव्हा पालखीला नव्हतो आलो मी. आणि आज ह्या टायमाला खूप व्लॉग्स येणार आहेत, तर तुम्हाला रस्ता दाखवतो गावचा कसा आहे तो. आता गाव छान असा रस्ता आणि ह्याच रस्त्याने आम्ही खाली पहिला यायचो तेव्हा इकडे पाणी भरायला यायचो खाली विहिरीवर. एवढा डागभाग कशी आहे, असं वरती चढत चढत जायचं आणि पावसाळ्यामध्ये ते एकदम मस्त वाटतं. हा दादा आहे सोबत माझ्या, हो का. ह्याचं लग्न आहे आता 2 मेला. लाजवताय विजवता काय नाही, खूप मजा येणार मित्रांनो. लग्नाचा जमला तर, लग्नाचा नाही जरी झाला ना तरी गोंधळ वगैरे असणार ना तेव्हा ब्लॉग बनवायला मी ट्राय करेन. गावचे गोंधळ कसे असतात ते तुम्हाला दाखवेन. ही इथे मेन होळी लागते गावाची सानेवरची, आणि हे सान आहे इकडे आतमध्ये, इथे पालखी आत नाही. वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं
पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी आईले पालखीत बसून बाय देव माझा दाराशी आईले। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता पालखी आपण सानेवरून घेतलेली आहे आणि पालखी घेऊन आता आपण चाललो आहेत आपल्या गावात। आता आपण जिथे म्हणजे आपल्या गावची जिथे होळी लागते ना तिकडे पालखी घेऊन जाणार आहोत आता आधी, आणि तिथे 5 फेऱ्या मारणार, तिथे पालखी नाचवणार वगैरे, आणि त्यानंतर आपण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पालखी फिरवणार आहोत। तर अशा प्रकारे होतं हे साणेवरून पालखी घेऊन जाणार। आणि तुम्ही तिकडे बघितलं असेल जे दगडावरून हे होते दगड आहेत ना ते उचलून खांद्यावरून पाठी टाकायचे असतात। तर त्यामध्ये ते म्हणजे 3 दगड आहेत 3 प्रकारचे, आणि ते वजन पण वेगवेगळे आहे, जे छोटी दगड आहे मोठी आहे त्यापेक्षा मोठी आहे, असे 3 दगडे। तर मित्रांनो, आपण फायनली आता आपल्या होळीच्या इथे पोचलेलो आहोत। हे आपली होळी, आणि इकडे आता या 2 निशाण काठी फिरवत आहे आणि पालखी। तर मित्रांनो, आता पालखी गीताजीच्या घरी चालली आहे। आता पालखी निघालेली आहे आणि आता बघा पुढे चाललेली आहे पालखी। बघा हालत हा सुमित दादा आहे, मागे आरती आहे इकडे मनीषांच्या। श्रियांच्या
दारातून निघालेली आहे पालखी आता पुढे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत नाश्ता करायला घरी. आता नाश्त्याला बघा काय आहे, वडे, पापड आणि फेण्या, आणि हा रस्सा मला व्हेज आहे, दादा नॉनव्हेजमध्ये आहे. बघा इथे पप्पा आहेत, काकी आहे, ही आत्या, आणि हा मी. आता आम्ही नाश्ता करायला बसतोय. ही बघा ही समोर आहे, आणि ही मम्मी आहे बघा, पाणी झालं. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग जाणार परत पालखीला नाचायला. आणि हे बघा ही आमची वहिनी आहे आताची, दादाची बायको आहे. तर मित्रांनो आता हे काका एक गवळण वाजवत आहे. तर ती गवळण मला तर माहिती आहे, पण बघू तुम्ही ओळखता का, आणि ते ओळखला असाल तर कमेंट नक्की करा. तर फायनली आता आम्ही पालखी आमच्या घरी घेऊन जात आहोत. तर मी आणि दादा पालखी घेऊन चाललो आहोत.
बघणे तुला नादाचं फल भाव पोचते पेढे आणि कापडचं मान्य करून घे त्यांच्या पाठीशी उभी राहा. हर हर महादेव. ठेव. तर मित्रांनो, असा होता हा आपला शिमगोत्सव. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.